नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया 2026 यंदा कधी आहे, तसेच संपूर्ण माहिती, पूजाविधी, मुहूर्त काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अक्षय तृतीया 19 एप्रिलला रविवारी येत आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो. 2026मध्ये अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026ला म्हणजेच रविवारी रोजी साजरी केली जाईल. हा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस आहे, ज्या दिवशी सोने खरेदी केले जाते, नवीन घराची खरेदी केली जाते व नवीन वस्तू घेतल्या जातात. तसेच अक्षय तृतीया म्हणजे काय? अक्षय म्हणजे कधी न संपणारे पुण्य. या दिवशी केलेले दान, पूजा, जप आयुष्यभर फळदायी ठरते व याचे विशेष असे पुण्य मिळते. तसेच अक्षय तृतीयेला भगवान विष्णू, लक्ष्मी, कुबेर यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेले सर्व कामे यशस्वी होतात असे मानले जाते. या दिवशी केलेले कामे तसेच पूजापाठ याचे अक्षय पुण्य मिळते. भगवान विष्णू, लक्ष्मीची पूजा या दिवशी केली जाते. तसेच त्यांना त्यांच्या आवडीचे पदार्थ अर्पण केले जातात. अक्षय तृतीया 2026 तारीख आणि मुहूर्त. तारीख आहे 19 एप्रिल 2026 रविवार. तृतीय तिथी प्रारंभ 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:19 आहे. तसेच तृतीय तिथी समाप्त कधी होणार? 20 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7:26 समाप्त होईल. सोने खरेदीचा सर्वोत्तम मुहूर्त आहे 19 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 ते दुपारी 3:47 दिवसभर शुभ मुहूर्त आहे. पूजा मुहूर्त 10:49 पासून दुपारपर्यंत येतो. तसेच पूजाविधी कशी करायची? सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे. शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान करायचे आहे. घरात स्वच्छता करायची आहे. रांगोळी काढायची आहे. तसेच पूजेला सुरुवात करायची आहे. पूजेमध्ये पाटावर कलश स्थापना करायची आहे. घराच्या मंदिरात कलशाची स्थापना करावी आणि त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिक काढावे. स्वस्तिक हे शुभतेचे प्रतीक मानले जाते. लक्ष्मी विष्णूची पूजा. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची प्रतिमा, मूर्ती स्थापन करून त्यावर चंदनाचा लेप लावायचा आहे. तसेच तुळशीची पाने, फुले आणि नैवेद्य अर्पण करायचं आहे. तसेच लक्ष्मी मातेला प्रिय असलेले गुलाबाचे फूलसुद्धा अर्पण करायचे आहे. या दिवशी दान करायचे आहे. या दिवशी अन्न, वस्त्र किंवा तांब्याच्या वस्तूंचे दान करणे अतिशय शुभ मानले जाते. महत्त्व. अक्षय फळ. या दिवशी केलेले शुभ कार्य, दान आणि खरेदी अक्षय कायमस्वरूपी राहते. त्यामुळे या दिवशी नक्की खरेदी करा. 3.5 मुहूर्त. हा दिवस नवीन व्यवसाय, गृहप्रवेश आणि वाहन खरेदीसाठी सर्वोत्तम मानला जातो. तसेच तुम्ही नवीन घरसुद्धा खरेदी करू शकता. पवित्रता. मान्यतानुसार या दिवशी सत्ययुगाचा शेवट आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली होती. तसेच परशुराम जयंती ही या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस खूप पवित्र मानला जातो. याच्या दिवशी केलेली सर्व कामे यशस्वी होतात व तसेच या दिवशी कोणते नैवेद्य करायचे आहेत, या दिवशी शुभ पदार्थ कोणते आहेत, या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो किंवा श्रीखंड पुरीचा केला जातो. या दिवशी खीर किंवा तिळाचे लाडू केले जातात. दूध, साखर, तूप यांचा देखील नैवेद्य दाखवला जातो. गोड आणि सात्विक पदार्थांचे अर्पण करावे. तसेच या दिवशी तुम्ही काय करावे? या दिवशी सोने, चांदी खरेदी करायची आहे. नवीन कामाला तुम्ही सुरुवात करू शकता. तसेच दानधर्म, पाणी, अन्न, कपडे इत्यादींचे तुम्ही दानधर्म करू शकता. तसेच जप, तप, पूजा करायची असते. या दिवशी पितृपूजासुद्धा केली जाते. पितरांना अर्पण दिले जाते. या दिवशी काय टाळायचं आहे? भांडण करू नये, राग करू नये, मोठ्यांचा अनादर करू नये, खोटे बोलू नये, मांसाहार करू नये, वाईट विचार करायचा नाही. या दिवशी हे सर्व टाळायचे आहे. शक्यतो या दिवशी चांगले वागायचे आहे. सर्वांशी चांगले बोलायचे आहे. तसेच याचे विशेष महत्त्व म्हणजे या दिवशी भगवान परशुराम जयंती साजरी केली जाते. तसेच महाभारताच्या लेखनाची सुरुवात या दिवसापासून केली होती. तसेच गंगा अवतरणाशी या दिवशीचा संबंध येतो.
तसेच हा सर्वात पवित्र दिवस मानला जातो. हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे या दिवशी दुसरा मुहूर्त पाहण्याची गरजसुद्धा नसते. अक्षय तृतीया सर्वात दिवसांपैकी एक आहे. या दिवशी श्रद्धेने पूजा, दान आणि पितरांची सेवा केल्यास अक्षय पुण्य तसेच जीवनात यश आणि समृद्धी मिळते.